Malaysian 370, contact Ho Chi Minh 120. एक प्रचंड बोईंग 777 239 प्रवाशांना घेऊन आकाशात उडतं आणि अचानक गायब होतं. ना कोणता इमर्जन्सी मेसेज, ना कोणती सूचना, अचानक गायब. असंच काहीसं घडलं मलेशियन एअरलाईन MH370च्या बाबतीत. 12 वर्षांनंतरही हे रहस्य गूढ आहे. कोलालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक सामान्य रात्र होती. MH370ने बीजिंगसाठी उड्डाण घेतले. यात 227 प्रवासी तर 12 क्रू मेंबर्स होते. मुख्य पायलट कॅप्टन जहारी अहमद शाह हे अनुभवी आणि कुशल पायलट होते. त्यांना जवळजवळ 18,000 तास विमान उडवायचा अनुभव होता. त्यांच्यासोबत को पायलट फारिक अब्दुल हमीद हे होते. त्यांना जवळजवळ 2,700 तास विमान उडवायचा अनुभव होता. त्यांनी 2007 साली मलेशियन एअरलाइन्सला जॉईन केलं होतं. रात्री 12:41 मलेशियन एअरलाईन 370ने आकाशात उड्डाण घेतले. तेव्हा सर्व काही सामान्य होते. 1:19 मलेशियन एअर ट्रॅफिक कंट्रोलनी त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा को पायलटचे शेवटचे शब्द होते, Malaysian 370, contact Ho Chi Minh 120.9. Good night, Malaysian 370. गुड नाईट मलेशियन एअरलाईन 370. हे कॉकपिट मधून आलेले शेवटचे शब्द होते. आणि फक्त 2च मिनिटांनी काहीतरी विचित्र झाले. MH370चा ट्रान्सपॉन्डर, जो की एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधतो, तो अचानक बंद झाला आणि विमान रडारवरून गायब झाले. जेव्हा ही गोष्ट एअर ट्रॅफिक कंट्रोल पर्यंत पोहोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जशी जशी गोष्ट बाहेर पडू लागली तशी तशी लोकांमध्ये या विमानाच्या बाबतीत उत्सुकता वाढत गेली. अनेक लोकांनी या बाबतीत सर्च ऑपरेशन राबवले. त्यामध्ये अनेक पुरावे बाहेर आले, पण काही पुरावे हे अर्धवटच होते. त्यानंतर मलेशियन लष्कराने विमानाचे ट्रॅकिंग केल्याचा दावा केला, पण इथेच गोष्ट अजून गूढ होती. बीजिंगकडे जाण्याऐवजी MH370ने दक्षिण चीन सागरावरून युटर्न घेतला. पुढे मलेशियावरून ते हिंद महासागराच्या दिशेने गेले असा दावा लष्कराने केला. त्यांच्या दाव्यानुसार लष्करी रडारने शेवटचा सिग्नल हा 2:22 अंदमान समुद्रावर घेतला. त्यानंतर विमान हे पूर्णतः अदृश्य झाले. त्यानंतर अनेक लोकांनी यावरती सर्च ऑपरेशन राबवले. अनेक शास्त्रज्ञांनी याच्यावरती संशोधन केले, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. शेवटी एक संकेत समोर आला. एका ब्रिटिश सॅटेलाइटने विमानाकडून येणारे सिग्नल्स म्हणजे पिंग्स हे नोंदवले होते. शेवटचा पिंग हा 8:11 नोंदवण्यात आला होता. विमानाने जवळजवळ 7 पिंग्स हे सॅटेलाइटला पाठवले होते. त्यातला शेवटचा पिंग हा ज्या पट्ट्यातनं आला होता त्याला 7th आर्क असे म्हणतात. शास्त्रज्ञांचा अंदाज असा आहे की विमान हे याच पट्ट्यात कुठेतरी कोसळले असावे. 12,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र शोधण्यात आलं. जवळजवळ $160 दशलक्ष पर्यंतचा खर्च या मोहिमांवर करण्यात आला, पण अजूनही या विमानाचा शोध काय लागला नाही. 12 वर्षानंतर ही मोहीम पुन्हा एकदा राबवण्यात येणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये मलेशियन सरकारने ओशन इन्फिनिटी या कंपनीला या शोध मोहिमेसाठी नियुक्त केला आहे. MH370चं गायब होण्याचं रहस्य अजूनही अनुत्तरित आहे. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवा. अशाच अद्भुत माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.